उपटला जात आहे, त्याचं खच्चीकरण केलं जात आहे. हे खच्चीकरण करत असताना सरकार मात्र निद्रिस्त आहे आणि ह्या निद्रिस्त सरकारला आम्हाला जागा करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आज रास्ता रोको आंदोलन करत आहोत. हो या या ठिकाणी आम्ही तुला मागे करून घ्या, तिला रास्ता रोको आंदोलन करत आहोत की जेणेकरून झोपलेल्या सरकारला ही जाग आली पाहिजे की शेतकरी हा आता झोपलेला नाही, तर हा आता जागा झालेला आहे. इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद. शेतकरी एकजुटीचा विजय हो, शेतकरी एकजुटीचा विजय हो, शेतकरी एकजुटीचा बनसे. बोलो भारत माता की जय, भारत माता की जय. जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान. वंदे वंदे. आज या चाळीसगाव नगरीमध्ये भारतीय शेतकरी संघटनेचा हा मोर्चा आहे. शेतकरी राजा हा हवालदिल झालेला आहे. निश्चित रूपे मी सर्वांना विनंती करतो की या भारत देशाचा, महाराष्ट्राचा आणि या जिल्ह्याचा, तालुक्याचा माझा शेतकरी राजा हवालदिल झालेला आहे. याचा निश्चित आपण विचार केलेला पाहिजे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विधानसभेच्या पहिले सांगतात की तुमचा 7/12 कोरा 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 करू, पण त्या विषयावर कुठली चर्चा झालेली नाही. माझा शेतकरी राजा हवालदिल झालेला आहे. तुम्ही 1500 रुपये देतात, 2000 रुपये देतात, त्या माता भगिनींचं मनोबल वाढवतात, पण आम्हाला त्या भीकची गरज नाही. ती भीक देऊ नका. फक्त माझ्या शेतकऱ्याला कापसाला 10,000 रुपये भाव द्या. माझा शेतकरी राजा जगाचा पोशिंदा आहे, राजा आहे, अन्नदाता आहे. त्याला जर कोणी बलिदान द्यायला मजबूर करत असेल तर त्या केंद्रात आणि त्या राज्यात बसलेली सरकार मजबूर करते. तो बिचारा फाशी घेण्यास मजबूर होतो जेव्हा त्याला उगवलेल्या मालाला हमी भाव भेटत नाही आणि त्याची चंडोळणी केली जाते. म्हणून मी विनंती करतो या सरकारला टायमावर वटणीवर यावं, माझ्या शेतकरी राजाला न्याय द्यावा. नाही तर उद्या सर्व जन आक्रोश हा भारताचा सैलाब शेतकरी वर्ग रस्त्यावर उतरेल आणि त्याच शेतकऱ्याचा मुलगा तिकडे बाउंड्रीवर प्रहरी म्हणून उभा आहे. म्हणून जय जवान जय किसान हे भारताचं ब्रीद वाक्य आणि कालचक्र, हा कालखंड, हा चंद्र सूर्य अशापर्यंत जिवंत राहणार आहे. म्हणून माझी विनंती आहे की आपण शेतकरी राजाचा विचार करावा. आज कांदा मार्केट समोर हे रस्ता रोको आंदोलन करण्याचं कारण फक्त आणि फक्त आमच्या शेतकरी राजाला न्याय मिळावा. भारतीय आमच्या सर्व शेतकरी कामगार पक्ष सर्व हितासाठी, शेतकरी राजाच्या हितासाठी रस्त्यावर उतरलेला आहे. निश्चित रूपी संविधानिक पद्धतीने हे आंदोलन होत आहे, रस्ता रोको होत आहे. आमच्या या आंदोलनामुळे कुठल्याही शासन प्रशासनाला त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन आलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर या गोष्टीला सामोरी जात आहे. आमची विनंती आहे की आंदोलन आमचं तुम्ही निवेदन घेऊन याचा गंभीरतेने विचार करून त्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपर्यंत, कृषी मंत्रीपर्यंत हा विषय पोहोचवावा अशी मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि संपूर्ण आलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ, आज गर्दी नाही पण सर्व दर्दी लोक इथे आलेले आहेत आणि शेतकरी हितासाठी आलेले आहेत. याचा विचार करावा. नाही तर याचा जबाब पुढे सरकारला, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला, कृषी मंत्र्याला द्यावा लागेल असं मी ठामपणे सांगतो. आज निश्चित रूपे आज चाळीसगाव मध्ये जनाक्रोश मोर्चा आहे, पूर्ण महाराष्ट्रभर होईल, त्या मंत्रालयावर जाईल. याला जबाब फक्त आणि फक्त सरकार असेल आणि सरकारने याचा जबाब प्रत्येक शेतकरी राजाला द्यावा लागेल. म्हणून आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्या, या शेतकरी राजाला न्याय मिळावा हीच आमची इच्छा, अपेक्षा आहे. बोला भारत माता की जय, जय जवान.